बातमी आहे किरीट सोमय्या यांच्या वक्तव्याची. जन्म प्रमाणपत्र घोटाळा हा लांबवला जातोय असा गंभीर आरोप हा किरीट सोमय्या यांनी केलाय. जन्म प्रमाणपत्र घोटाळा दाबण्याचा प्रयत्न केला जातोय असं सुद्धा म्हटलेलं आहे. किरीट सोमय्या यांनी लातूर जिल्हा प्रशासनावर हा गंभीर आरोप केलाय. किरीट सोमय्या यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी अजय घोडके यांनी. पाहूयात. भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या आज लातूर दौऱ्यावरती आहेत. प्रशासनातल्या अधिकाऱ्यांची त्यांनी भेट घेतली आहे. साहेब, नेमकं भेटीचं काय कारण आहे आणि एकंदरीत प्रशासकीय अधिकाऱ्यांकडनं काय माहिती मिळाली? लातूर शहरात मोठ्या प्रमाणात घुसखोर अपात्र लोकांनी खोटे कागदपत्र देऊन जन्म प्रमाणपत्र दिले. हा घोटाळा उघडकीस आला. 4000 जन्म प्रमाणपत्र रद्द करण्याचे आदेश दिले आहे. पण हे जे जन्म प्रमाणपत्र ज्यांना दिले त्याचं मूळ ओरिजिनल हे परत घेण्यात कामात खूप संत गतीने चाललं आहे. लातूर महापालिकेत 1800 ऑर्डर दिले, त्यातनं अजून 300 परत आले. तर त्या कार्याला गती मिळावी त्याच रीतीने 476 476 लोक ज्यांनी कुठलंही जन्माचे पुरावे दिले नव्हते त्यांना पण जन्म प्रमाणपत्र दिले. तर त्या घोटाळ्याची चौकशी करावी, त्यात जे जे अधिकारी आहेत त्यांच्यावरही कारवाई करावी. लातूर जिल्हाधिकारी आणि ह्या जो गुन्हा दाखल झालाय शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे इन्स्पेक्टर हे दोघे याच्यासाठी जबाबदार आहेत. पोलिसांकडे सगळे पुरावे दिल्यानंतरही त्या अधिकाऱ्यांनी काहीही केलं नाहीये. म्हणून तो तपास अधिकारी बदलला पाहिजे असं मी एसपींकडे मागणी केली आहे. मुख्यमंत्री कार्यालयाचा पूर्णपणे या कामाला सपोर्ट आहे, पाठिंबा आहे. जे खालचे अधिकारी आहेत, जिल्हाधिकारी, एसपी, तहसीलदार, त्यातनं काही ठिकाणी जिल्हाधिकारी, काही ठिकाणी पोलीस अधिकारी याच्यात रोडे घालतात. आणि म्हणून आता या 10 शहराची ज्यात लातूर एक आहे यात डायरेक्टली मुंबईतून चौकशी कारवाईचं मॉनिटरिंग केलं जाणार. आपली खोटी कागदपत्रे देऊन जन्माचे प्रमाणपत्र काढले, त्यांच्यावर कारवाई व्हावी आणि लातूर जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासनाला जबाबदार असल्याचा गंभीर आरोप सुद्धा किरीट सोमय्या यांनी केला आहे. अजय घोडके, जय महाराष्ट्र न्यूज, लातूर.